नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला 12वी बोर्डात इंग्लिशमध्ये 80 पैकी 80 आणण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणार आहे. एवढा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला, मी गॅरंटी देतो तुमच्या 80 पैकी 80 कुठे गेले नाही बाळांनो. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा. आणि एक विनंती आहे, माझ्या हाती एक गोष्ट लागली आहे बाळांनो, नॉवेलचे असे क्वेश्चन्स जे 100% परीक्षेत येणार आहेत. त्याच्यासाठी मी नेक्स्ट सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जर तो तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये नॉवेल नक्कीच लिहा. ॲज इट इज सेम टू सेम जे प्रश्न येणार आहेत बोर्डात ते तुम्हाला सांगणार आहे. पण या व्हिडिओचे जर तुम्ही 2000 लाईक्स कंप्लीट केले आणि कमीत कमी 500-600 कॉमेंट्स कंप्लीट केल्या, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल. ठीक आहे, याच्यानंतर तोच व्हिडिओ शूट करणार आहे मी. फक्त तुम्हाला कॉमेंट करायचे आणि लाईक्स कंप्लीट करून द्यायचे, लाईकचं टार्गेट कंप्लीट करायचं बाळांनो, लगेच तो व्हिडिओ मी अपलोड करून देईल. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी लाईक करेल. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला, पण त्या आधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर श्रद्धा शिंदे होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो. ठीक आहे, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा. एका व्हिडिओमधून गर्ल सबस्क्रायबरला पिक करतो, एका व्हिडिओमधून बॉय सबस्क्रायबरला पिक करतो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. कोणताही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, चला सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉवेलचे असे प्रश्न सांगणार आहे आणि तेव्हा कालच हाती लागले ते सगळे प्रश्न. ठीक आहे, नक्कीच नॉवेल कॉमेंट करा. असे प्रश्न सांगेल जे 100% येणार आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त टफ सेक्शन इंग्लिशमध्ये नॉवेल असतो. चला आज आपण बाकीचे सेक्शन बघूया. ठीक आहे, सुरू करूया आपण. ठीक आहे, फॉर्मॅट पासून सुरू करूया. ठीक आहे, या बाकीच्या आता बघा, सगळ्यात पहिले मला पोएट्रीवरती जायचंय आज. ठीक आहे, जो सेक्शन असतो बाळांनो तो असतो तुमचा पोएट्री. ठीक आहे, पोएट्रीमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, सगळ्यात पहिले क्वेश्चन 3A जो असतो तो तुमचा पोएट्री असाच पेपर येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतील रे बाळांनो, ए मध्ये 5 प्रश्न असतील आणि बी तुमचं ऍप्रिशिएशन असेल. ए मध्ये 5 प्रश्न असतील, बी तुमचं ऍप्रिशिएशन असेल. आता हे ऍप्रिशिएशन आणि कोणती पोएम येणार आहे हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. ठीक आहे, आता म्हणजे हे पूर्ण पोएमचे 10 पैकी 10 मार्क मी तुमचे फिक्स करून देतोय बाळांनो. ठीक आहे, चला मी तुम्हाला एक PDF वरती घेऊन जातो. पोएम्स. ठीक आहे, पहिली पोएम बाळांनो, 4 गोष्टी सांगतोय मी तुम्हाला. या 4पैकीच एक ऍप्रिशिएशन येणार आहे. ठीक आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. पहिलं म्हणजे सॉन्ग, जस्ट अ सेकंड, पहिलं म्हणजे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. ठीक आहे, सगळं इथं सोल्युशन वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. प्लीज हे नंतर रीड आउट करा बाळांनो, नक्कीच रीड करा. ठीक आहे, सगळं ऍप्रिशिएशन वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे बाळांनो, द इंडियन वेवर्स बाय सरोजिनी नायडू. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे तो त्याचा पॅसेज कम्प्लीट. ठीक आहे, व्यवस्थित लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा, हा व्हिडिओ कधी डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर तिसरं आहे बाळांनो, फादर रिटर्निंग होम. याचं तुम्ही इथं बघू शकतात आणि याचं तुम्ही एक्सप्लेनेशन पण बघू शकता तिथं. आणि चौथं आहे बाळांनो, मनी. ठीक आहे, या 4पैकीच तुमचं पूर्णच्या पूर्ण 10 मार्क येणार आहेत. फक्त हे 4 जर तुम्ही व्यवस्थित केले, तुमचे 10च्या 10 मार्क कुठं गेले नाही बाळांनो. जर हे 4 गोष्टी व्यवस्थित केल्या तुम्ही, तुमचं ऍप्रिशिएशन बी होऊन जाईल, तुमच्या पोएम्स बी होऊन जातील. ठीक आहे, आता मी एक तुम्हाला सांगतो, जर पोएम मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन नाही येते, ठीक आहे, काही क्वेश्चन नाही आले तुम्हाला, पर्सनल रिस्पॉन्स देईल. तुमचे पर्सनल रिस्पॉन्सचे 2 पैकी 2 मार्क फिक्स झाले. इथं काही लिहा तुम्ही, तुमचे मार्क पेपर सेटर कापणार नाही, पेपर चेकर कापणार नाही. ठीक आहे, स्वतः बोर्डाने सांगितलंय पर्सनल रिस्पॉन्स मध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने स्टार्टिंग करणार, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन किंवा ऍज पर माय अनालिसिस किंवा ऍज पर माय पॉईंट ऑफ व्ह्यू, तिथं कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह होऊन जातात गोष्टी. म्हणजे ते तुमच्या पद्धतीने आहे, त्याच्यात प्रत्येकाचं उत्तर डिफरंट असणार आहे. म्हणून इथं तुमचे 2 मार्क कोणीच कापू शकत नाही. प्लीज स्किप नका करू या प्रश्नाला. त्यानंतर पोएटिक डिव्हाइस मध्ये तुमचं फिगर ऑफ स्पीच मध्ये इथं 2 मार्क बाळांनो कोणीच कापू शकत नाही. फिगर ऑफ स्पीच फिक्स क्वेश्चन असतो. फिगर ऑफ स्पीचचा कोणता क्वेश्चन असणार आहे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून टाकेल. ठीक आहे, पण हा क्वेश्चन स्किप नका करू. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, तुम्हाला एक टॉपिक दिलेला असतो, त्याच्यावरती 2-3 4-5 लाईनी तुम्हाला पोएमच्या लिहायच्या असतात. हा पण तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे बाळांनो. तुमच्या हिशोबाने काही लिहा, तुमचे मार्क कट होणार नाही. ठीक आहे, हे 10 मार्क आणि हे 4 मार्क, तुमचे 14 मार्क बाळांनो हे पोएट्री सेक्शन कॅरी करणार आहे. 14 पैकी 14 मार्क आज तुमचे मी फिक्स करून दिले. पोएम कोणते येणार आहे, ऍप्रिशिएशन कोणतं येणार हे सांगून दिलं. पोएटिक डिव्हाइस मध्ये हा जो प्रश्न आहे हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणतं एक्झॅक्टली फिगर ऑफ स्पीच विचारलं जाणार आहे. ठीक आहे, पर्सनल रिस्पॉन्स मी तुम्हाला सांगितलं गेलं, क्रिएटिव्हिटी सांगितलं गेलं. हा सेकंड सेक्शन पोएट्रीचा आपण कंप्लीट कव्हर केला बाळांनो. 14 पैकी 14 मार्क तुम्ही स्कोर करणार आहेत की नाही, है ना. चला आता आपण वळूया बाळांनो नेक्स्ट सेक्शन वरती, तो म्हणजे तुमचा सेक्शन सी. सेक्शन 3 म्हणजे तुमचा आहे बाळांनो रायटिंग स्किल. ठीक आहे, रायटिंग स्किल मध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सुद्धा बोललो होतो. आता जे प्रश्न येणार आहेत ना ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला जो ए प्रश्न असतो बाळांनो तो 4 मार्काला असतो, बरोबर.
ए प्रश्नामध्ये 3 गोष्टी विचारल्या जातात, एक तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, एक तर स्टेटमेंट ऑफ पर्पज, एक तर ग्रुप डिस्कशन. याच्यात जसं बोर्डाने सांगितलंय, ग्रुप डिस्कशन मध्ये जर 2 लोकांचं कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित मेंटेन केलं असेल तर तिथं एक पण मार्क पेपर सेटर पेपर चेकर काटू शकत नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, अमर अकबर दोघांचं लिहा तुमच्या हिशोबाने, जे तुम्ही जसं तुमच्या फ्रेंडशी बोलतात ना, तुमच्या फ्रेंडशी किंवा ज्याच्याशी पण बोलतात तुम्ही, त्या पद्धतीने कॉन्व्हर्सेशन लिहा फक्त, है ना. 2 लोकांचं कॉन्व्हर्सेशन मेंटेन करा. कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहितात, याच्यामध्ये एक पण मार्क कट करणार नाही पेपर चेकर. ठीक आहे. आता मी याचे टॉपिक सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, चला टॉपिक मी सगळ्यात शेवटी कव्हर करतो, कोणते प्रश्न येणार आहे ते सगळ्यात शेवटी सांगतोय मी. ठीक आहे. ईमेल रिपोर्टर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला ईमेल सॉल्व्ह करायचा आहे बाळांनो. ईमेलमध्ये फक्त फॉर्मॅट लिहून येणार, फॉर्मॅट रट्टा मारून जाणार, तरी तुमचे एक पण मार्क कोणी कापू शकत नाही, हे स्वतः पेपर चेकरने सांगितलंय. त्यानंतर स्पीच कंपेअरिंग एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये बाळांनो तुम्हाला करायचंय एक्सपान्शन ऑफ आयडिया. तुम्हाला टॉपिक्स दिलेले जातील बाळांनो, त्या टॉपिक्सला फक्त एक्सपांड करायचंय, लिहा फक्त तुमच्या मर्जीने. फक्त जे जे वर्ड्स दिले असतात ना, त्या वर्ड्सला अंडरलाईन करा, एक पण मार्क कट होणार नाही, 100% फुल मार्क्स भेटतील. आणि त्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न असतो बाळांनो, रिव्ह्यू किंवा रिव्ह्यू ब्लॉग किंवा अपील, याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे रिव्ह्यू तुम्ही घरून प्रिपेअर करून जाऊ शकतात, कोणत्याही मूवीचा रिव्ह्यू प्रिपेअर करून जा, कोणत्याही बुकचा रिव्ह्यू प्रिपेअर करून जा, तुमच्या हिशोबाने लिहू शकतात. आता हे चारही जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, कोणते ग्रुप डिस्कशन, ईमेल, एक्सपान्शन ऑफ आयडिया आणि रिव्ह्यू, हे चारही कोणते येणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. रायटिंग स्किलमध्ये मी जेव्हा जातो बाळांनो, ग्रुप डिस्कशनचे मी तुम्हाला 4 टॉपिक देतोय, हे 4 जर प्रिपेअर करून ठेवले तुम्ही कोणतेही ग्रुप डिस्कशन लिहू शकता. ठीक आहे. हे पहिलं, हे दुसरं ग्रुप डिस्कशन, हे तिसरं आणि हे चौथं, हे 4 ग्रुप डिस्कशन जर तुम्ही प्रिपेअर केलं, तुम्ही कोणतंही ग्रुप डिस्कशन लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर ईमेलमध्ये जर हे 4 ईमेल तुम्ही प्रिपेअर केले, व्यवस्थित लिहून घ्या सगळे ईमेल, 1 2 3 4, हे 4 ईमेल जर तुम्ही प्रिपेअर केले, तुम्ही कोणताही ईमेल लिहू शकतात. ईमेलमध्ये फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बाळांनो. टू म्हणजे कोणाला पाठवताय, फ्रॉम म्हणजे कोणाकडून पाठवताय, 2 ईमेल आयडी इथं जातील. ठीक आहे. त्यानंतर सीसी किंवा बीसीसी, कोणाला तुम्ही सीसी बीसीसी मध्ये ठेवताय. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असतो बाळांनो. त्यानंतर 1-2 पॅराग्राफ लिहा. त्यानंतर युअर रिगार्ड्स आणि तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी, दॅट्स इट. इतकं लिहिलं, तुमचे 4 मार्क फिक्स झाले. बस. किती सेकंड लागले लिहायला? 15-20 सेकंद. गोष्टींना सोपं करा बाळांनो, गोष्टींना अवघड नका करू. त्यानंतर बाळांनो, एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये जेव्हा जातो आपण, हा पहिला टॉपिक करून ठेवा. हे फक्त हे जे 4 पॉईंट्स आहेत ना, ते तुम्ही तुमच्या रायटिंग्समध्ये हे 4 पॉईंट्स लिहिलेले असले पाहिजे, त्यांना अंडरलाईन करा फक्त, बस. तुमचे मार्क फिक्स आहेत. दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक, चौथा टॉपिक, है ना, हे 4-5 टॉपिक्स आहेत जे तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये तुम्हाला करून ठेवायचे आहे. नंतर रिव्ह्यू इथं एक रायटर रिव्ह्यू, तुमचा एक मूवीचा रिव्ह्यू आहे, एक बुकचा रिव्ह्यू आहे. ठीक आहे. या दोघांना करून ठेवा बाळांनो, तिघांना. ठीक आहे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा तुमचा चौथा बाळांनो. हे झालं तुमचं कंप्लीट रायटिंग स्किल. कुठं जाऊ, परत आपण जाऊ फॉर्मॅटवरती. रायटिंग स्किल म्हणजे तुमचं कंप्लीट कव्हर करून दिलं बाळांनो, कंप्लीट 16 मार्क. मी तुमचं पोएट्री सेक्शन कव्हर करून दिलं का नाही, खरं सांगा मला. पोएट्री सेक्शन कव्हर करून दिलं का नाही, इथं पोएट्री सेक्शनचे फुल मार्क्स. रायटिंग स्किल कव्हर करून दिलं का नाही, रायटिंग स्किलचे फुल मार्क्स. ठीक आहे. 16 आणि 14 किती झाले तुमचे 30 मार्क इथंच फिक्स झाले. ठीक आहे. याच्यात काही अभ्यास करायची गरज नव्हती. बरोबर. फक्त माझ्याकडून एक पेंडिंग आहे, पोएटिक डिवाइस. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो नॉवेलचा व्हिडिओ बनवेल. नॉवेलचा व्हिडिओ असा असणार आहे ना बाळांनो, 100% सेम टू सेम क्वेश्चन तिथून येतील. ठीक आहे. चला आता आपण पुढे वळूया बाळांनो. सेक्शन ए मध्ये जाऊया आपण आता. कशामध्ये? सेक्शन ए मध्ये. सेक्शन ए मध्ये जेव्हा जातो बाळांनो, सेक्शन ए मध्ये पहिले 3 क्वेश्चन जर सोडले, आता याच्या तिघांमध्ये पण एक मॅच द फॉलोइंग येणार आहे तुमचं. काय येणार आहे? मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग 2 मार्काला येणार आहे बाळांनो. जे तुमचं इंटरप्रिटेशन अनालिसिस असेल, अनालिसिसमध्ये मॅच द फॉलोइंग जनरली विचारतात. मॅच द फॉलोइंग नसेल येत ना, सगळ्यांचं ए तरी मार्क्स करून आले ना, तरी तुम्हाला 1 मार्क भेटून जातो. ही गोष्ट समजून घ्या. जर येत नसेल तर, मी असं नाही म्हणत की जाताच तुम्हाला ए मार्क करून द्यायचं नाही. स्वतः वाचा, येत असेल तर करा, नाही येत असेल तर सोडून नका येऊ, असं माझं सांगण्याचं तात्पर्य. ठीक आहे. तर हे 2 मार्क मी तुमचे फिक्स करून दिले इथं. ठीक आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, परत मी तुम्हाला सांगतोय, अकॉर्डिंग टू मी, ॲज पर माय ओपिनियन, व्हॉट आय एम थिंकिंग, अशा पद्धतीने स्टार्ट केलं तर हे सब्जेक्टिव्ह होऊन जातं. तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहितात. इथं 2 मार्क तुमचे फिक्स झाले. ठीक आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये इथं एक फिक्स क्वेश्चन सांगतोय बाळांनो, ऍक्टिव्ह पॅसिव्हचा एक क्वेश्चन येणार आहे. कोणताच दुसरा प्रश्न प्रिपेअर नका करू, ऍक्टिव्ह पॅसिव्ह करून जा, एक तुमचे 2 मार्क इथं फिक्स. त्यानंतर वोकॅब्युलरीमध्ये तुमचं सिनॉनिम्स, अँटोनिम्स येणार आहे. ठीक आहे. आता ठीक आहे, हे कोणतेही विचारू शकतात, ते आपण जज नाही करू शकत, म्हणून हे मार्क मी फिक्स नाही कन्सिडर करत. ते पण 2 2 4 6 मार्क इथं मी फिक्स करून घेतोय बाळांनो, 12 पैकी, है ना. त्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये, सेकंड लँग्वेज स्टडीमध्ये मी तुम्हाला 3 प्रश्न देतो बाळांनो. टेन्सेस, डू ॲज डायरेक्टेड मध्ये डायरेक्ट, इनडायरेक्ट
आणि एक तुमचं बाळांनो ऍक्टिव्ह पॅसिव्ह. 3 प्रश्न देतो बाळांनो, तिथे 3 मार्क तुमचे फिक्स झाले. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. स्पॉट द एरर मध्ये फक्त तुम्हाला एक शब्द दिलेला असेल त्याचं सिंग्युलरचं प्लुरल करायचं किंवा प्लुरलचं सिंग्युलर करायचं. हे 1 मार्क इथं फिक्स झाला तुमचा. 4 पैकी 4 झाले बाळांनो. इथं किती झाले? 4 पैकी 4 मार्क फिक्स झाले बाळांनो. 6 4 10 मार्क इथंच झाले. गोष्ट समजते? ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॅसेज मध्ये पण सेम गोष्टी आहेत बाळांनो. सेम या सगळ्या गोष्टी परफॉर्म करायच्या आहेत तुम्हाला. तिथं समरी रायटिंग असते बाळांनो. समरी रायटिंग मध्ये तुमच्या हिशोबाने तुम्हाला गोष्टी लिहायच्या असतात. एक पॅसेज देतात, तुमच्या हिशोबाने समरी लिहा. ठीक आहे. 3 पैकी 3 मार्क इथं फिक्स झाले. माइंड मॅपिंग मध्ये फक्त एक चार्ट बी काढून आले तुम्ही अशा पद्धतीने काही, किंवा एक अशा पद्धतीने काही चार्ट काढून आले. ठीक आहे. माइंड मॅपिंग मध्ये तुम्हाला फुल मार्क्स देण्याचा अधिकार पेपर चेकरला दिलेला आहे. ठीक आहे. म्हणून इथं 3 पैकी 3 मार्क तुमचे झाले. किती मार्क झाले रे बाळांनो? इथं 6 4 10, 10 3 13, सॉरी 6 4 10, ये तुमच्या 2A चे मी 18 पैकी 10 पकडून चालतोय. ठीक आहे. 6 4 10 10 तुमचे झाले इथं 20, 20 आणि 30 3 23, 23 आणि 3 तुमचे किती झाले? 26 मार्क बाळांनो. खाली किती आपण काढले? 26 + 14 + 16 किती झाले बाळांनो? 30 40 46 मार्क आपले इथेच झाले बाळांनो. बिना अभ्यास करता. काहीच अभ्यास करावा लागला या गोष्टीसाठी नाही. आता हे पोएट्री मी तुम्हाला सांगून दिली कोणते प्रश्न येणार आहेत, रायटिंग स्किल सांगून दिली कोणते प्रश्न येणार आहेत, याच्यामध्ये सुद्धा पॅसेजेस सुद्धा मला सांगायचे. फक्त मी ते काही पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे बाळांनो. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे बाळांनो, कम्प्लीट नॉवेल सेक्शनचा मी अर्धा तासाचा एक व्हिडिओ बनवणार आहे किंवा 20 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवेल नॉवेल सेक्शनवरती. जे मला प्रश्न समजलेले आहेत, ॲज इट इज जे प्रश्न येणार आहेत बोर्डात, ते मी प्रश्न तुम्हाला सांगेल बाळांनो. ठीक आहे. मी तुम्हाला थोडंसं ट्रेलर पण दाखवून देतो बघा. चॅप्टर वाईज सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकतात. हिस्ट्री ऑफ नॉवेल, ठीक आहे, 4.1, 4.2, 4.3, 4.4 प्रत्येक गोष्ट लिहून आणलेली आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे. ह्या व्हिडिओला कमीत कमी बाळांनो 2000 लाईक्स कंप्लीट करा. लगेच तो नॉवेल सेक्शनचा पण व्हिडिओ अपलोड करून देईल मी. ठीक आहे. कारण हा पूर्ण जो नॉवेल सेक्शन आहे ना, पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. फॉर एक्झाम्पल डी मध्ये कोणते 4 मार्काचे कोणते प्रश्न असणार आहेत, सी मध्ये कोणते 4 मार्काचे प्रश्न असणार आहेत, प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन होईल. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओला लाईक करा. पण तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ केव्हा येईल? जेव्हा तुम्ही या व्हिडिओचे 2000 लाईक्स कंप्लीट करणार बाळांनो. नक्कीच एनरोल करा बाळांनो. आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.